Student, in previous lecture, we study the different theories of acid and base. We study Arrhenius theory of acid and base. We study Bronsted-Lowry theory of acid and base, and we also study Levy's theory of acid and base. Okay? Or we also study the amphoteric nature of water. Last lecture आपण acid and base च्या different definition study केला आहे, आणि त्यानंतर आपण वॉटरचं जे amphoteric nature आहे ते सुद्धा आपण काय केलं होतं, स्टडी केलं होतं. एम्फोटेरिक नेचर मीन्स काय, वॉटर कधी कधी ऍसिड म्हणून पण ऍक्ट होतो आणि कधी कधी बेस म्हणून सुद्धा ऍक्ट होणार आहे. हे जे बिहेवियर आहे वॉटरचं त्यालाच आपण काय म्हणतो, एम्फोटेरिक नेचर म्हणतो. आज जो आपला टॉपिक आहे तो आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपला जो डिसोसिएशन कॉन्स्टंट बघायचा आहे तो ऍसिड साठी बघायचा आहे आणि बेस साठी बघायचा आहे, आणि त्यानंतर आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉ स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट बघूया. आता या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, कोणत्या सिम्बॉलने दाखवतो आपण, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय अ सिम्बॉल के. आणि आपल्याला जो डिसोसिएशन कॉन्स्टंट स्टडी करायचा आहे तो ऍसिड आणि बेस साठी बघायचा आहे. तर आपण त्यासाठी काय करूया, आधी डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण ऍसिड साठी बघूया आणि त्यानंतर डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण बेस साठी बघूया. आता आपण जनरल रिएक्शन घेऊया. HA डिसोसिएट, म्हणजे HA काय झालं, HA आपण काय केलं, HA काय वीक ऍसिड आहे, HA काय वीक ऍसिड आहे, त्याला काय केलं आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं, तो काय होणार, डिसोसिएट होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी कोणते आयन मिळेल, H प्लस प्लस A मायनस हे आयन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ही आपली झाली ही रिएक्शन, डिसोसिएशन रिएक्शन झाली. वीक ऍसिड काय केलं आपण वॉटर मध्ये डिसोसिएट केलं, तर आपल्याला काय मिळाले, दोन आयन्स मिळाले, H प्लस आयन आणि A मायनस आयन, हे दोन आयन आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. आता आपल्याला वीक ऍसिडची जी रिएक्शन आहे, बरोबर ना, त्या रिएक्शनचे आपल्याला काय करायचंय, म्हणजे डिसोसिएशन केलं आपण, आणि आता आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट त्या ठिकाणी बघूया. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट बघायचा कोणासाठी, आपला H प्लस आणि A मायनस आयन साठी. तर आपण लिहूया. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणासाठी यायचं, आपला वीक ऍसिड साठी, म्हणजे काय येणार आहे, KA मीन्स ए काय इंडिकेट करतो, आपला ऍसिड, आणि के काय डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. मग ह्या रिएक्शन साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असणार आहे, KA इज इक्वल टू H प्लस इंटू A मायनस, परत लिहूया आपण, H प्लस इंटू A मायनस डिवायडेड बाय HA. हे काय झालं, हे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. कुणासाठी आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. ठीक आहे. आता आपण बेस साठी डिसोसिएशन कॉन्स्टंटचं काय इक्वेशन असणार आहे ते आपण बघूया. जनरल रिएक्शन घेऊया. बेस साठी आपण वीक बेस आहे त्यासाठी आपण घेऊया BOH काय वीक बेस आहे, तो काय केला, डिसोसिएट केला. काय केला, डिसोसिएट केला. काय होणार आहे, BOH जर ब्रेक झाला तर कसा ब्रेक होणार, तो B प्लस प्लस OH मायनस, अशा प्रकारे काय होणार आहे, स्प्लिट होईल किंवा ब्रेक होणार आहे. आणि आपल्या वॉटरमध्ये कोणते आयन मिळणार आहे, B प्लस आणि OH मायनस, हे दोन आयन आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. आता आपल्या बेस साठी काय लिहायचं आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहायचा आहे. या ठिकाणी आपला सिम्बॉल काय घ्यावा लागेल, इथं हा जो A होता तो ऍसिड साठी आहे, इथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, KB मीन्स डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. मग तो कसा असणार आहे, इथं असणार आहे बघा, B प्लस OH minus divided by means molar concentration of B plus ion and molar concentration of OH minus ion काय डिसोसिएटेड आहे आणि काय असणार आहे, BOH. ठीक आहे. हे झालं डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. वीक ऍसिड वीक बेस हे काय, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. हे आहे वीक ऍसिड साठी आणि हे असणार आहे वीक बेस साठी. म्हणजे वीक ऍसिडचं डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला इंडिकेट करायचं असेल तर आपल्याला काय सिम्बॉल घ्यावा लागणार आहे, K सबस्क्रिप्ट A, आणि वीक बेस साठी असणार आहे K सबस्क्रिप्ट B. दोन्ही रिएक्शन बघून घ्या. ही रिएक्शन आहे वीक ऍसिडची आणि ही असणार आहे वीक बेसची. अशा प्रकारे आपण वीक ऍसिड आणि वीक बेस साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण फाइंड आउट करू शकतो. पुढे बघायचं आपला ओसवाल्ड डायल्युशन लॉ. कोणता लॉ आहे, IMP लॉ आहे. याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओसवाल्ड डायल्युशन लॉ आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट, तो सुद्धा कसा IMP आहे, यावरती सुद्धा कधी कधी क्वेश्चन विचारले जातात, म्हणून दोन्ही पॉईंट आपले अतिशय महत्वाचे आहेत. पुढे बघायचं आपला ओसवाल्ड डायल्युशन लॉ. या ठिकाणी जो ओसवाल्ड डायल्युशन लॉ आहे आपल्याला दोन स्पीसीज साठी बघायचा आहे. एक वीक ऍसिड साठी आपण स्टडी करणार आहोत आणि दुसरा असणार आहे वीक बेस साठी. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला ओसवाल्ड डायल्युशन लॉ ऍक्च्युअल काय आहे आपल्याला ते बघायचंय. आता ओसवाल्ड डायल्युशन काय,
आपण काय फाइंड आउट करतोय, डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड आउट करतोय. आता या ठिकाणी जर बघितलं तर द डिग्री ऑफ डिसोसिएशन अकॉर्डिंग टू ओसवाल्ड डायल्युशन लॉ, द डिग्री ऑफ डिसोसिएशन मीन्स अल्फा. आपल्याला माहिती आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कोणत्या सिम्बॉलने इंडिकेट करतो, अल्फाने इंडिकेट करतोय. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन काय, द डिग्री ऑफ डिसोसिएशन, द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. ही कशी असणार आहे, कॉन्सन्ट्रेशनला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आणि व्हॉल्यूमला काय असणार आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजेच काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं, जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जर आपण व्हॉल्यूम जर इन्क्रीज केला, जर आपण व्हॉल्यूम इन्क्रीज केला तर डिग्री ऑफ डिसोसिएशन सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे या ठिकाणी डिग्री ऑफ डिसोसिएशन व्हॉल्यूमला काय डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन ही कॉन्सन्ट्रेशनला काय असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. हेच आपल्याला ओसवाल्ड डायल्युशन लॉ मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तो ओसवाल्ड डायल्युशन लॉ बघूया आपण. आता सुरुवातीला जो ओसवाल्ड डायल्युशन लॉ आपल्याला बघायचा आहे तो कुणासाठी बघायचा आहे, वीक ऍसिड साठी बघूया. आणि त्यानंतर आपल्याला कुणासाठी बघायचं आहे, वीक बेस साठी बघायचा आहे. जो दोन्ही पण सेम असणार आहे. म्हणजे आपण जर वीक ऍसिड साठी जर ओसवाल्ड डायल्युशन लॉ जर बघितला तर तोच काय असणार आहे, वीक बेस साठी ऍप्लिकेबल असणार आहे. पण तो कसा ऍप्लिकेबल आहे किंवा काय चेंजेस आपल्याला या ओव्हरऑल इक्वेशन मध्ये करायचे किंवा एक्सप्रेशन मध्ये करायचे आपण ते नंतर बघूया. आधी ओसवाल्ड डायल्युशन लॉ बघूया कुणासाठी, वीक ऍसिड साठी. आता आपण रिएक्शन बघूया. कन्सिडर द इक्विलिब्रियम फॉर वीक ऍसिड. इक्विलिब्रियम रिएक्शन बघूया. इथं घेतलं आपण HA काय आपल्याला माहिती आहे वीक ऍसिड आहे. HA काय झाला, डिसोसिएट झाला आणि काय फॉर्म झाला, H प्लस प्लस A मायनस. म्हणजे HA जो आहे HA काय झाला, डिसोसिएट झाला. HA काय झाला, डिसोसिएटेड. कशामध्ये, H प्लस आणि A मायनस. म्हणजे आपल्याला वॉटर मध्ये काय मिळाले, दोन आयन मिळाले, H प्लस आयन आणि A मायनस आयन. आपल्याला माहित आहे का HA हा कसा आहे, वीक ऍसिड आहे. HA कसा आहे, वीक ऍसिड आहे. त्याचं जे डिसोसिएशन असणार आहे ते कसं असणार आहे, इनकम्प्लीट डिसोसिएशन असणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया. आता तिथं कन्सिडर करूया आपण ऍट आयनिक इक्विलिब्रियम, ऍट आयनिक इक्विलिब्रियम द नंबर ऑफ मोल्स, द नंबर ऑफ मोल्स. आता आयनिक इक्विलिब्रियम आहे, नंबर ऑफ मोल्स आपण काय कन्सिडर करूया, का जो आपला वीक ऍसिड आहे तो किती मोल घेतला आपण सुरुवातीला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती, समजा 1 मोल आहे. कुणाचं, HA चं. अजून HA डिसोसिएट झाला नाही म्हणजे आपण त्याला वॉटर मध्ये अजून ऍड केलेला नाहीये, म्हणजे त्याचं डिसोसिएशन झालेलं नसेल. म्हणजे H प्लस आणि A मायनस हे आयन आपल्याला मिळालेले नाही. त्यावेळेस H प्लस आणि A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 0 असेल, कारण तो डिसोसिएट झाला नाही. म्हणजे H प्लस आणि A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 0 असणार आहे. आता आपण असं कन्सिडर करूया का अल्फा मोल्स काय झाले, अल्फा मोल काय झाले, डिसोसिएट झाले. म्हणजे ओव्हरऑल HA किती आपल्याकडे, 1 मोल आहे. आणि त्या 1 मोल मधनं अल्फा मोल काय झाले, डिसोसिएट झाले. म्हणजे या ठिकाणी जी H प्लस आणि A मायनस जे आयन आपल्याला मिळणार ती असणार आहे अल्फा. अल्फा मोल ऑफ H प्लस आयन आणि अल्फा मोल ऑफ A मायनस आयन. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण मोलर कॉन्सन्ट्रेशन ऍट आयनिक इक्विलिब्रियम. आता मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय बघायचं आपण, नंबर ऑफ मोल्स बघायचे. नंबर ऑफ मोल्स काय, नंबर ऑफ मोल्स काय असणार आहे बघूया आपण. मोलर कॉन्सन्ट्रेशन बघायचे 1 मायनस अल्फा अपॉन V आणि इथं काय असणार आहे, अल्फा अपॉन V आणि सुद्धा काय असणार आहे, अल्फा अपॉन V. म्हणजे जर इथं बघितलं HA चं मोलर कॉन्सन्ट्रेशन किती आहे, HA या सबस्टन्सचं मोलर कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मायनस अल्फा अपॉन V आहे. आयन डिसोसिएट, HA डिसोसिएट झाला, H प्लस आणि A मायनस आपल्याला मिळालं, काय होणार आहे, आणि H प्लस चं मोलर कॉन्सन्ट्रेशन किती आहे, H प्लस चं मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे 1 अल्फा अपॉन V आणि A मायनस आयनचं सुद्धा मोलर कॉन्सन्ट्रेशन किती आहे, अल्फा अपॉन V आहे. आता ही जी इक्विलिब्रियमची जी रिएक्शन लिहिली, वीक ऍसिड साठी जी इक्विलिब्रियम रिएक्शन केली त्याचा आपण काय करूया, डिसोसिएशन कॉन्स्टंट फाइंड आउट करूया. मग आता डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला माहिती काय, KA आहे. KA इज इक्वल टू H प्लस इंटू A मायनस डिवायडेड बाय HA. आता H प्लसचं आपल्याला मोलर कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे किती येते, अल्फा अपॉन V आहे. A मायनसचं मोलर कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे ते सुद्धा किती, अल्फा अपॉन V आहे. आणि HA चं मोलर कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे ते किती आहे, ती आहे 1 मायनस अल्फा अपॉन V. हे कुणाचं मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे, HA चं मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे अल्फा अपॉन V म्हणजे H प्लसचं मोलर कॉन्सन्ट्रेशन, A मायनसचं मोलर कॉन्सन्ट्रेशन आणि HA चं मोलर कॉन्सन्ट्रेशन. हे काय करूया आपण इक्वेशन 1 मध्ये काय करूया, पुट करूया. इथे H प्लस म्हणजेच काय, अल्फा अपॉन V. A मायनस म्हणजेच काय, अल्फा अपॉन V. आणि HA म्हणजेच काय, 1 मायनस अल्फा अपॉन V. या व्हॅल्यू काय करूया, इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करूया, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या इक्वेशन मध्ये काय करूया, पुट करूया. इथे व्हॅल्यू पुट केल्या, काय, KA मीन्स डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड इज इक्वल टू अल्फा अपॉन V
इंटू अल्फा अपॉन व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. हे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळणार आहे. मग काय करूया, इक्वेशन आपण रिअरेंज करूया. म्हणजे इक्वेशन कशा प्रकारे रिअरेंज करणार आपण, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू 1 अपॉन व्ही इंटू 1 अपॉन व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. बरोबर ना, असं इक्वेशन मिळणार आहे. सॉरी आपण व्ही आपण काय मिळेल, सॉरी त्या ठिकाणी मिळणार आहे. परत बघूया आपण इक्वेशन, अल्फा इंटू अल्फा, अल्फा स्क्वेअर व्ही इंटू व्ही, अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर अँड व्ही इंटू व्ही काय असणार आहे, व्ही स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. आता 1 मायनस अल्फा अपॉन व्ही काय करूया, इथं व्ही काय ऍक्च्युअली पोझिशनला वरती गेल्यानंतर पुढे येतो नॉमिनेटर पोझिशनला, इथं काय मग इथं येणार आहे इंटू व्ही अपॉन 1 मायनस अल्फा, असं इक्वेशन मिळणार आहे. इथं व्ही काय होईल, व्ही कॅन्सल होते, मग आपल्याला काय इक्वेशन मिळणार आहे, आपलं इक्वेशन मिळेल अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही. हे इक्वेशन आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणी, म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हे इक्वेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे सी इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ऍसिड. सी काय कन्सिडर केलं आपण, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड कन्सिडर केलं. आणि सी म्हणजेच काय, सी काय कन्सिडर केला, सी इज इक्वल टू 1 अपॉन व्ही म्हटलेलं आहे. या ठिकाणी काय करूया आपण, किंवा 1 अपॉन व्ही म्हणजेच काय, 1 अपॉन व्ही इज इक्वल टू सी. ठीक आहे. मग काय केलं, 1 अपॉन व्ही काय करूया आपण, इथं 1 अपॉन व्ही आहे, 1 अपॉन व्ही आहे, ते काय करूया 1 अपॉन व्ही कशाने रिप्लेस केला आपण, सी ने रिप्लेस करूया. मग आपल्याला काय इक्वेशन मिळणार आहे, आपल्याला इक्वेशन मिळेल के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. हे इक्वेशन आपल्याला पुढे मिळेल. आता या ठिकाणी 1 मायनस अल्फा काय अतिशय स्मॉल आहे, म्हणजे या ठिकाणी एच ए जे आहे ते कसं अतिशय स्मॉल आहे, म्हणून आपण ते काय करूया, निग्लेक्ट करूया. ते काय केलं, निग्लेक्ट केलं. मग निग्लेक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, निग्लेक्ट केल्यानंतर आपल्याला मिळेल अल्फा स्क्वेअर इंटू सी. 1 मायनस अल्फा काय केलं, निग्लेक्ट केलं, अतिशय स्मॉल आहे ते, निग्लेक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल अल्फा स्क्वेअर इंटू सी. ठीक आहे. मग आता आपण इथं बघा मिळेल आपला के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अँड के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. आता इथं अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही कसं मिळालं, आपल्याला सी माहिती आहे, सी काय, सी इज इक्वल टू 1 अपॉन व्ही आहे, कॉन्सन्ट्रेशन सी काय कॉन्सन्ट्रेशन आहे 1 अपॉन व्ही आहे. पण या ठिकाणी काय केलं, या इक्वेशन हे इक्वेशन कसं मिळालं आपला, का जो सी आहे का सी मग आपल्याला माहिती आहे काय आहे 1 अपॉन व्ही आहे, ते व्हॅल्यू आपण काय केली पुट केली. मग आपल्याला काय मिळालं, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही मिळालं. आणि पुढे जर बघितलं आपण, जर अल्फा आपल्या डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, इथं अल्फा काय इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर तो के ला काय होणार आहे, किंवा सी जो आहे सी हा अल्फाला कसा आहे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर तो के ला काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणून फायनल इक्वेशन काय मिळालं आपला, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के ए अपॉन सी. म्हणजे या ठिकाणी अल्फा काय आहे, कॉन्सन्ट्रेशनला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि दुसरं इक्वेशन काय मिळालं आपला, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के ए इंटू व्ही. म्हणजे जर अल्फा हा व्हीला कशाला, व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम, व्हीला काय डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर आपण ओसोल डायल्युशन लॉ काय सांगतो आपल्याला, जर आपण व्हॉल्यूम जर इन्क्रीज केली तर डिग्री ऑफ डिसोसिएशन सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. थँक्यू.